कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी ओ रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी ओ सुख झाले व साजनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले वो साधे वो साधे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी ओ म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे आगार बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरे जय राम जय जय राम हरे जय राम जय जय राम जय राम हरी एकच आशीर्वाद देते एकच आशीर्वाद एकच आशीर्वाद देते एकच आशीर्वाद देते जरी अवलोकिती किती कृपेने जरी अवलोकिती कृपेने एकच आशीर्वाद देते एकच आशीर्वाद देते एकच आशीर्वाद देते एकच आशीर्वाद देते जरी अवलोकिती कृपेने जरी अवलोकिती कृपेने तरी त्या पावविती पदा तरी त्या पावविती पदा जेथे सर्वदा रमती मुनी जेथे सर्वदा रमती मुनी निश्चयाची देणे त्यांची निश्चयाचे देणे त्यांचे हरती जीवाचे जीवपणा हरती जीवाचे जीवपणा तरी त्या पावविती पदा तरी त्या पावविती पदा येथे सर्वदा रमता मुनी जेथे सर्वदा रमती मुनी निळा म्हणे आगाध वाचा निळा म्हणे आगाध वाचा वरदाचा संत वरदाचा महिमा संत वरदाचा महिमा संत वरदाचा महिमा तरी त्या पावविती पदा तरी त्या पावविती पदा जेथे सर्वदा मुनती रमी जेथे सर्वदा रमती मुनी कुमार कुमार जय कुमार कुमार जय जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई
एकची आशीर्वाद देते, एकची आशीर्वाद देते, एकच आशीर्वाद देते, एकच आशीर्वाद देते. आशीर्वाद देते, एकची आशीर्वाद देते, एकच आशीर्वाद देते, एकच आशीर्वाद देते. जरी अवलोकिते कृपेने राम, जरी अवलोकिते कृपेने एक, जरी अवलोकिते कृपे, जरी अवलोकिते कृपे रे, जरी अवलोकिते कृपेने, तरी त्या पावविते पदा, तरी त्या पावविते पदा. जरी अवलोकी ती कृपेने, जरी अवलोकी ती कृपेने, तरी त्या येते पदा, जरी त्या पदा. हे जेथे सर्वदा रमती मुनी, जेथे सर्वदा रमती मुनी, जेथे सर्वदा रमती मुनी, जेथे सर्वदा रमते मुनी, सर्वदा रमते रमते मुनी, जेथे सर्वदा रमते मुनी राम. जेथे सर्वदा रमती मुनी, सर्वदा रमते मुनि
सर्वदा रमती मुनी जेथे सर्वदा रमती मुनी धरिता पावविती पदा धरिता पावविती पदा पावविती पदा विठाला 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 हरी एकची आशीर्वाद देती एकची आशीर्वाद देती जरी अवलोकिती कृपेने तरी त्या पावमिती पदा जेथे सर्वदा रमती मुनी निश्चयाचे देणे त्यांचे हरिती जीवाचे जीवपण तरी त्या पावमिती पदा जेथे सर्वदा रमती योगी निळा म्हणे आगाध वाचा संत वरदाचा महिमा हा तरी त्या पावमिती पदा जेथे सर्वदा रमती मुनी विठ्ठला विठ्ठला विठाला 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 समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं ओ चिन्तनं पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन हे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण चरण संताची पादाने गतदा विसरो बाबाजी सद्गुरु दास हो त्यांच्या कृपाने गतीचा वितारो बाबाजी सद्गुरु दास तुका श्री एकची आशीर्वाद देती जरी अवलोकिती कृपेने तरी त्या पावमिती पदा जेथे सर्वदा रमती मुनी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो आपल्या महाराष्ट्राचे भूषण असणारे संत श्रीमंत जगद्गुरू भगवान संत श्रेष्ठ तुकोबा यांचे अत्यंत लाडके शिष्य, फार जवळचे शिष्य, जीवलग संतांचे जीवलग साधू संतांच्या बद्दल ज्यांना खूप आदर आहे अशा प्रकारचे थोर संत भगवान संत श्रेष्ठ निळोबराय यांचा हा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आहे. आपण या अभंगावर या प्रसंगी यथामती थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आज हा जो सेवेचा योग आहे त्याचं कारण आहे या दिव्य अशा अलंकापूर नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे शिरोमणी साधकांचे मायबाप भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या विठ्ठल बाबांच्या दिव्य आश्रमामध्ये आपण आलेलो आहोत आणि इथे मला सेवा करण्याचा सुयोग आलेला आहे. परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीनिवास महाराज यांच्या आशीर्वादातून त्यांनी सांगितल्यावरून त्यांनी आज्ञा दिल्यावरून हा सेवेचा योग अल्पशा वेळेमध्ये या अभंगावर थोडक्यामध्ये ही सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 वैकुंठासारखं किंवा
किंवा वैकुंठाहूनही आगळं असणारं असं भव्य दिव्य हे अलंकापूर नगर. कारण वैकुंठाहूनही आगळं बगळं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की भगवान ज्ञानेश्वर माऊली साक्षात विद्यमान आहेत. आणि अशा कृपावलोकन करणाऱ्या, सदैव सर्वांवर सारखी कृपा ठेवणारी भगवान ज्ञानेश्वर माऊली, त्या भगवान ज्ञानेश्वर माऊलींचं ज्या दिव्य या परिसरामध्ये वास्तव्य आहे, तो परिसर म्हणजे खरोखरच महान दिव्य अशा प्रकारचा परिसर. त्या परिसरामध्ये आपल्याला येण्याचं सद्भाग्य लाभतं. हे आपलं काहीतरी अनंत जन्माचं पुण्य आहे. अनंत जन्माच्या पुण्याईमुळं आपल्याला इथे येण्याचा सुयोग येतो. इथे आल्यानंतर आपल्याला भगवत चिंतन घडावं, संत चिंतन घडावं, भगवंताची आराधना घडावी, यासाठी साधू संतांनी केवढे मोठे उपकार करून ठेवलेले आहेत नाही का. इथं राहता यावं, आपल्याला भजन करता यावं, नित्य चिंतन करता यावं म्हणून साधू संतांनी खूप कष्ट घेऊन असे दिव्य आश्रम तयार केले. आणि त्या आश्रमामध्ये आपण येऊन राहू शकतो, आपलं समजून राहू शकतो आणि आपलं समजून इथे भगवत आराधना, भगवत साधना करू शकतो आणि आपलं जीवन धन्य करू शकतो. म्हणून त्या महात्म्यांचे खूप मोठे उपकार, भगवान ज्ञानेश्वर माऊलींसारख्या थोर संतांचे आपल्यावर किती उपकार आहेत ते उपकार सांगता येणं शक्य नाही. अनंत उपकार आहेत. नाहीतर आपण जर माऊलींच्या अगोदर, तुकोबरायांच्या अगोदर जर आपण जन्माला आलो असतो तर कदाचित कुत्र्या मांजरासारखं जन्माला येऊन खाऊन पिऊन मरून गेलो असतो, दुसरं काही नसतं. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय. हे बाप न करी ऐसी माय, बाप न करी ऐसी माय, बाप न करी ऐसी माय, बाप न करी ऐसी माय. कोण पुण्या तुझे लागले पाय, दिले अक्षय अभय दान गा, दिले अक्षय अभय दान गा. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय. केले उपकार सांगू मी काय म्हणजे वाचीच्या हातामध्ये ते उपकार देत आहेत नाही. धर्मे त्यांच्या काय बापन करी ऐशी माय, धर्मे त्यांच्या जोडी येले पाय, दिले अक्षय अभय दानगा. अशा प्रकारचं अक्षय अभयदान देणारे भगवान ज्ञानेश्वर माऊलींसारखे थोर संत. आणि त्याच तर आशीर्वादाची आपल्याला वाट बघायची नाही का, त्याच्यासाठीच आपण चिंतन करणार आहोत. भगवान ज्ञानेश्वर माऊलींसारख्या थोर संतांचे खरोखरच उपकार सांगता येणं शक्य नाही. अनंत उपकार आहेत. म्हणून वाचेच्या हातामध्ये ते उपकार देता येत नाहीत. एवढे मोठे महान उपकार आहेत. फक्त एकच करावं, त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं, बाकी दुसरं काही नाही करता येत नाही. काय बोलावं काय तिथं नाही का, फक्त जायचं चरणावर मस्तक ठेवायचं, निवांत मस्तक ठेवून तिथं बसायचं. श्री संताची माता जनावरी, श्री संताची माता जनावरी, हो श्री संताची माता जनावरी, श्री संताची माता जनावरी. साष्टांग एकरी दंडवत, साष्टांग एकरी दंडवत, श्रीश्रांती पावलो सांभाळा उदरी, श्रीश्रांती पावलो सांभाळा उदरी. साष्टांग माथा चरणावरी. का श्री संताची माथा चरणावरी? काही बोलता येत नाही त्यांच्याबद्दल, एवढे मोठे उपकार आहेत त्यांचे, काही सांगता येत नाही, त्यांना काही देता घेता येत नाही. फक्त एकच करता येतं, श्री संताची
माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. म्हणून भगवान ज्ञानेश्वर माऊलींना आपण दंडवत करून सेवेला प्रारंभ करू. भगवान संत श्रेष्ठ निळूबाराय सांगतात, जीवनामध्ये आपण नरदेहात आलोत तर आपल्याला आशीर्वादाची गरज आहे. आशीर्वाद मिळतात सुद्धा नाही का, आशीर्वाद मिळत नाहीत असं नाही, आशीर्वाद मिळतात. पण कोणते आशीर्वाद मिळतात हा मोठा वेगळा प्रश्न नाही. आशीर्वाद मिळत असतात पण आशीर्वादाची गरज आहे. आणि बहुतेक काही गोष्टी आपल्याला आशीर्वादाने प्राप्त होतात आणि त्या चांगल्या प्रकारानं प्राप्त होतात असं सांगतात. पण आशीर्वाद मिळण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. जसं एका ठिकाणी सुभाषितकार सांगतात, अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. असं सांगतात की अभिवादनशीलस्य, अभिवादनशील म्हणजे काय, ज्याला नतमस्तक होणे हे शील आहे नाही का. थोरा मोठ्यांना पाहिलं की त्यांच्या पुढे नतमस्तक व्हावं अशा प्रकारचा स्वभाव. शील म्हणजे काय, स्वभाव. तर ज्याचा स्वभाव आहे की थोरा मोठ्यांना पाहिलं, आपल्यापेक्षा कोणी वरिष्ठ आहेत असं पाहिलं की त्यांच्या पुढे नतमस्तक व्हावं. भगवान ज्ञानेश्वर माऊली तर सांगतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत नाही का. हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. आपल्याला तेवढं नाही जमायचं मला वाटतं नाही का. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत कदाचित आपल्याला नाही जमायचं नाही का. पण आपल्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत नाही का, आता आपल्यापेक्षा वरिष्ठ म्हणजे वयानं, ज्ञानाने नाही का, आणखी नाही काही आपल्यापेक्षा गुणाने सुद्धा वरिष्ठ असू शकतील, वयाने वरिष्ठ असू शकतील, तपाने सुद्धा, तपश्चर्येने मोठे, ज्ञानाने मोठे आपल्यापेक्षा असू शकतात, अभ्यासाने सुद्धा मोठे असू शकतात. एखाद्या वेळेस आपल्यापेक्षा वयाने लहान आहे पण ज्ञानाने मोठे असतील तर त्यांना नतमस्तक व्हायला पाहिजे. आणि हे चांगदेव महाराजांनी शिकवलं आपल्याला नाही का. चांगदेव महाराजांना अगोदर नाही लक्षात आलं पण नंतर लक्षात आलं. चांगदेव महाराज म्हणले, जरी ज्ञानराज माझ्यापेक्षा वयाने लहान असले तरी माझ्यापेक्षा मोठे आहेत म्हणून साष्टांग हे करी दंडवत नाही. मग सांगायचं तात्पर्य, नित्यम अभिवादनशीलस्य नित्यम वृद्धोपसेविनः. अभिवादन म्हणजे नमस्कार करणं, हे ज्याचं शील आहे, स्वभाव आहे. आणि नित्य वृद्धांची सेवा करतात म्हणजे आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांची सेवा जे करतात नाही का, त्यांना 4 गोष्टी अनायास त्यांच्याकडून आशीर्वादात मिळत असतात असं म्हणतात नाही का. चत्वारि तस्य वर्धन्ते, 4 गोष्टी आपोआपच वाढतात नाही का. कोणत्या कोणत्या 4 गोष्टी त्या सांगितलं, आयुर्विद्या यशो बल. आयुष्य वाढतं. जख्ख म्हातारा हो असं आणखी जुने म्हातारे आशीर्वाद देतात बरं का. त्यांच्या जर पाया पडल्या ना तर म्हातारा हो नाही का असं म्हणतात, म्हणजे म्हातारा होईपर्यंत जगा नाही का, असं त्यांचा आशीर्वाद असतो नाही का. म्हणजे आशीर्वाद काय देतात, म्हणजे आयुष्य भरपूर वाढावं हाच आशीर्वाद देतात नाही का. जुनी माणसं आशीर्वाद देतात, आयुष्य तुमचं भरपूर वाढावं नाही का. आयुर्विद्या, ज्ञानी हो, शिकून मोठा हो, अशा प्रकारचा आशीर्वाद सुद्धा देतात नाही का. शिकून मोठा हो, जरी त्यांना जास्त येत नसलं तर विद्यावान हो, विद्वान हो असं नाही म्हणले तरी निदान शिकून मोठा हो असं तरी म्हणतील नाही का. म्हणजे विद्या त्यांच्याकडून आशीर्वादामध्ये प्राप्त होते. आयुर्विद्या, यशो, यशस्वी भव, अशा प्रकारचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला देतो. यशस्वी हो, कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश आलं पाहिजे. आता बऱ्याचशा लोकांना वाईट कामातही यश यावं वाटतं, त्याच्यात नाही आलं पाहिजे नाही का. वाईट कामातही यश यावं असं वाटतं त्यांना, पण नाही आलं पाहिजे ते बरोबर आहे नाही का. चांगल्या कामातच यश यावं, आणि चांगल्या कामातच यश आलं म्हणजे आपलं कल्याण आहे नाही का. वाईट कामामध्ये यश जर गेलं तर पाप करत जाईल नाही का, यश नाही. पण चांगल्या कामासाठी यश प्राप्त होतं. यशही त्यांच्या कृपेने आपल्याला प्राप्त होतं. आयुर्विद्या, यशो आणि बल जीवाला प्राप्त होतं. म्हणजे 4 गोष्टी आशीर्वादाने प्राप्त होतात असं सांगितलेलं आहे. पण हे आशीर्वाद आपल्याला सर्वसामान्यांचे आशीर्वाद झाले नाही. या आशीर्वादाने आपल्याला या 4 गोष्टी प्राप्त होऊ शकतात. साधू संतांच्या आशीर्वादानं काही आगळं वेगळं फळ प्राप्त होतं नाही का. तो आशीर्वाद वेगळा आहे नाही का. हे जे 4 आशीर्वाद आहेत ना, हे एकही याच्यामध्ये येत नाहीत नाही का. तर सांगायचं तात्पर्य, असे आशीर्वाद आपल्याला साधू संत देऊ शकतात. मग साधू संत जे आशीर्वाद देतात ते कोणता आशीर्वाद देतात त्याच्याकडेही आपल्याला पाहिजे. सर्वसामान्यपणे संत भगवंताकडे प्रार्थना करत असताना आपल्या सगळ्यांच्या सुखाचीच प्रार्थना करतात. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. संतांचं भगवंताकडे एकच मागणं असतं, देवा सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे म्हणजे जगामधलं कोणीही प्राणी सुटू नये, जे जे सर्व आहेत त्या सगळ्यांना सुख प्राप्त व्हावं असं त्यांची इच्छा असते.
पण आता हे सुखही कोणतं प्राप्त व्हावं, तर हे व्यावहारिक जे सुख आहे, सांसारिक सुख आहे किंवा वैषयिक सुख आहे, तर वैषयिक सुखाला नित्यता नसते नाही का. त्या सुखाने जीव सुखी होऊ शकत नाही. किंचित सुखी होतो आणि जास्त दुःखी होतो नाही का. आपण संसारामध्ये पाहतो माणसं सुखी आहेत पण थोडेसे सुखी आहेत आणि जास्त दुःखी आहेत नाही का. थोडेसे माणसं सुखी आहेत असं नाही, माणसंच थोडेसे सुखी आहेत. कारण थोडं सुखच मिळतं ते थोडंसं मिळतं नाही का. थोडंसं म्हणजे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, दुःख पर्वता एवढे, दुःख पर्वता एवढे. दुःख पर्वता एवढे. म्हणून आपण सांसारिक सुखाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर सुख थोडंसं असतं, दुःख अनंत असतं. म्हणून हे सर्वे भवन्तु सुखिनः, भगवंताच्या सुखाने सुखी व्हावत असंच त्यांचं म्हणणं असावं नाही. सगळ्यांना भगवत प्राप्ती व्हावी, भगवंताचं सर्व सुख प्राप्त व्हावं अशा प्रकारची अपेक्षा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः, निरामय असावे. सगळ्यांना कुठल्याही प्रकारचा आमय म्हणजे रोग नसावा, निरामय असावे, कुठल्याही प्रकारचा रोग नसावा अशी प्रार्थना करतात. पण असं होऊ शकत नाही का. निरामय कोणी राहू शकत नाही. निरामय फक्त एकच स्वरूप आहे, ते म्हणजे परमात्मा स्वरूप, जिथे निरामयता आहे नाही. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु, सगळ्यांनी कल्याण पाहावं अशा प्रकारची अपेक्षा त्या महात्म्यांची असते. सर्वसामान्यांसाठी आशीर्वाद ते अशा प्रकारचा मागतात. पण हा जो आशीर्वाद आहे तो सर्वसामान्यांना दिलेला सामान्य आशीर्वाद आहे. पण विशेष जो आशीर्वाद आहे तो विशेष आशीर्वाद एखाद्याला मिळतो, संतांचा नाही. सर्वसामान्यांना हे आशीर्वाद ते मागतातच, पण एखाद्याला विशेष आशीर्वाद मिळतो. आणि तो आशीर्वाद म्हणजे एकच आशीर्वाद आहे. तो कोणता आशीर्वाद आहे ते आपल्याला अभंगाच्या पहिल्या आशीर्वाद देती, आशीर्वाद देती जरी यावलोकिती कृपेने. भगवान संत श्रेष्ठ निळूबराय सांगतात आपल्याला एकच आशीर्वाद ते देतात नाही का. तो आशीर्वाद अनन्य साधारण अशा प्रकारचा आशीर्वाद आहे. बाकीचे आशीर्वाद सर्वजण देतात, पण संत जे आशीर्वाद देत असतात तो वेगळाच आशीर्वाद आहे. ज्या आशीर्वादाने
जीवाला परमपदाची प्राप्ती होते अशा प्रकारचा आशीर्वाद ते संताशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही. म्हणून एकची आशीर्वाद देती, आशीर्वादाची गरज आहे आपल्याला. आणि आशीर्वाद ते देतात सुद्धा, पण कसा देतील, कुणाला देतात ते आशीर्वाद? तर आशीर्वाद देत असताना एक महत्त्वाचं आहे की ज्याच्याकडे नम्रता आहे, सेवा ज्याच्याकडे आहे, त्याला तो आशीर्वाद प्राप्त होत असतो. म्हणून सांगतात ना, जर आपल्याला संतांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यांची सेवाच घडली पाहिजे. म्हणून आपल्याला सांगितलं ना, सगळ्यांना पाठ आहे आपल्याला उभी, तनु मनु जिवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, नाही का. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले. आपल्याला सगळ्यांना ओवी पाठ आहे, आपल्याला करता येत नाही ती गोष्ट वेगळी, नाही का. हा, ओवी आहे पाठ सगळ्यांना, तेवढं जमत नाही. तनु मनु जिवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, सकळ दास्य करावे. तना मनाने जीवाने आणि पूर्णपणे सर्व दास्यत्व करायचं. दास्यत्व करत असताना त्या दास्यत्वामध्ये कुठल्याही प्रकारचा हा प्रकार नाही की हे मला जमणार नाही असं नाही. ही सेवा करायची म्हणजे मी अशी सेवा करू का असं नाही, जमणार नाही. एखादा मोठा व्यक्ती आहे आणि त्याला जर सांगितलं हे गोशाळेतलं शेण काढा, तर गोशाळेतलं शेण काढा म्हणल्यानंतर बरं वाटेल का, नाही का. आमदार साहेब असतील आणि त्यांना सांगितलं गोशाळेतलं शेण काढा, गुरुजीनं सांगितलं शेण काढा, तर ते काय म्हणतील, मी माझी ही पात्रता आहे का, तुम्ही 2 गडी लावायला सांगा, 4-10 गडी लावतो मी, पण मला नका सांगू, नाही का, ते मी नाही करणार ते, असं वाटेल की नाही, नाही का. म्हणजे आपली पात्रता, आमची पात्रता पाहून आम्हाला सेवा सांगा ना, ती सेवा आम्हाला जमणार नाही, नाही का. पण सांगितल्यानंतर नाही, ते मनानेच करायची, सांगितल्यानंतर करावी अशी सुद्धा गरज नाही, नाही का. तिथं तनु मनु जिवे चरणाशी लागावी, अगरवता करावे दास्य सकळ. दास्य करत असताना दास्य तर करायचं, पण सेवेमध्ये सेवेचा गर्वही नसला पाहिजे. मी हे केलं अशा प्रकारचं गर्व नसलं पाहिजे. बहुतांश आपण जर समजा आता इथं एवढी सगळी माणसं जमलेली आहेत, कीर्तन संपल्यानंतर एखाद्यानं समजा झाडू हातात घेतला आणि झाडायला लागले, तर असं वाटायला पाहिजे, नाही का, की एकदा श्रीनिवास भाऊनी माझ्याकडे बघावं आम्ही झाडायलो, नाही का. म्हणजे त्यांनी म्हणावं वा वा तुम्ही खूप छान करायले दा, नाही का. असं पाहिजे, नाही का. याला म्हणतात सेवा करतात, नाही का. असं पाहिजे, नाही का. भाऊनी माझ्याकडं बघावं एकदा मी सेवा करताना, असं वाटतं, नाही का. म्हणजे मग सेवा केल्याचा गर्व आलाच की, नाही का. आणि गर्व तरी यायला नाही पाहिजे, आणि गर्व आला की मग बिघडतं, नाही का. गर्व आल्यानंतर ते पद आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून आपल्याला सेवेनंच आपल्याला ते प्राप्त करता येणं शक्य आहे, कुठल्याही प्रकारानं का होईना, पण सेवा झाली पाहिजे, नाही का. संत डोंगरेजी महाराज म्हणायचे, संतांच्या जवळ राहा, संतांची अशी सेवा करा, अशी सेवा करा, त्यांना एकदा असं एकांतात असं वाटावं की आपल्याला या जीवाचा उद्धार करायचा, या लेकराचं कल्याण करायचं, अशी सेवा करा. त्यांच्या मनात यावं, नाही का. त्यांना असं एकांतात नेहमी वाटतं आपल्याला या लेकराचं कल्याण करायचं, याचा उद्धार करायचा, असं त्यांच्या मनामध्ये आलं पाहिजे. अशी सेवा करावी. अशी सेवा मात्र ती तनुमनु जीवेच असावी लागते. आणि अशा प्रकारची जर सेवा झाली तर मग मात्र त्यांच्या हृदयातून आशीर्वाद निघत असतात. आणि सेवेनं आशीर्वाद मिळतातच, नाही का. कधी कधी तर त्यांनी काय त्यांच्या मनामध्ये आल्यावर काय थोड्याशा सेवेनंही देऊ शकतात, नाही का. आणि एखाद्या वेळेस पूर्ण सेवा केल्यानंतर उशीर लागेल, कदाचित आपल्या दोषांचा परिहार होण्यासाठी उशीर लागत असेल, पण दोष परिहार झाला की त्यांचे आशीर्वाद मिळतातच. आणि सेवेनं दोष जात असतात. जसं निष्काम सेवा करत राहिलो आपण की दोषांची निवृत्ती होते. जसं जसं सेवा करत जाऊ आपण तसं तसं अंतःकरणातले दोष निवृत्त होत राहतात. म्हणून सेवा करायची ती सुद्धा त्यांच्यासाठी नाही, हो, नाही का. संतांसाठी आपल्याला सेवा करायची नाही, त्यांची सेवा करायची. म्हणून त्यांना काय मिळणार आहे सेवा करून, नाही का. त्यांना काही मिळत नाही, प्राप्त आपल्यालाच होत असतं. आपण जर सेवा केली तर त्या सेवेनं प्राप्ती आपल्यालाच होत असते, त्यांना काही प्राप्ती होत नाही. मी नेहमी उदाहरण सांगत असतो ना की त्या सेवेनं आपल्याला काही प्राप्ती होत नाही, त्यांना काही प्राप्ती होत नाही, होते ती आपल्यालाच होते त्या सेवेची प्राप्ती. मी नेहमी उदाहरण सांगत असतो. साधक होता, त्या साधकाला आपल्या स्वतःच्या उद्धाराची तळमळ लागली. काही मी उद्धार पावेन काय, हा कृपा करील नारायण, ऐशी तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. कधी माझा उद्धार होईल, कधी मला भगवंताची प्राप्ती होईल, कधी माझा उद्धार होईल, अशा प्रकारची तळमळ लागली. आणि अशी तळमळ लागणं म्हणजे सुद्धा एक अनंत जन्माच्या पुण्याचं फळ आहे. अशी तळमळ लागावी माणसाला. अशी तळमळ लागत नाही माणसाला, नाही का. लागली समजा की समजा आपलं काहीतरी पुण्य उदयाला आलं, काही ऐसी दशा येईल माझे अंगा, काही ऐसी दशा येईल माझे अंगा, काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, काही
चित्त पांडुरंगा सुरत से चित्त पांडुरंगा सुरत से कैसी दशा येईल माझ्या कैसी दशा येईल माझ्या काही ऐसी दशा येईल माझी अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे. काहीला वाटत असेल मला कसं आधी असं कसं म्हणता येईल नाही का, असं कधी म्हणता येईल मला असंही वाटत असेल नाही का. पण काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे. अशी अवस्था त्याची झाली होती. त्या साधकाला काहीच गोड लागत नव्हतं. बस फक्त मला कधी भगवंताची प्राप्ती होईल. मग तो पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयाशी देव कृपा करील मज काय लाज राखील. अशा प्रकारचे प्रश्न त्यानं कोणालाही विचारावं. जो जो भेटेल त्याला विचारावं. ती यालाच विचारावं असं काही नसतं बरं का. एकदा माणसाला तळमळ लागली की तो कोणाला विचारेल काही सांगता येत नाही. मग ज्याला त्याला विचारायचं. कोणी विचारायचं. त्याला विचारलं तर विचारल्यानंतर लोक त्याची टिंगल करायचे. लोक त्याचं हास्य करायचे नाही. काय पागल झालास तू. अरे संसार करायचा घरदाराचं बघायचं काही कमवायचं काही आपल्या जीवनामध्ये काहीतरी मिळवायचं एखादं काय काय असं घर बांधायचं शेती करायची नाही तर लग्न करायचं मुलं बाळं ह्याच्यामध्ये काय आहे तुला देवाच्या प्राप्तीची तळमळ लागली फालतू नसलेलं नाद लागला असं टिंगल करायचं नाही. कोण त्याला चांगलं म्हणणार आहे नाही. पण फिरत 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 तो बऱ्याचशा लोकांकडे गेला. तर तिबेट प्रांतामध्ये एका गुफेमध्ये त्याला एक साधू दिसला. त्या साधूकडं तो गेला. त्या साधूला नतमस्तक झाला. साधूला सांगितलं बाबा मला एक इच्छा आहे. म्हणजे काय इच्छा आहे. मला कधी भगवंताची प्राप्ती होईल. मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. त्यासाठी मी तळमळ तळमळ करतो. मला काही प्राप्ती होत नाही. काय करावं लागेल. म्हणजे बाळा तुला इथं राहावं लागेल. इथं राहायचे आणि इथं राहत असताना इथं माझ्या जे नियम आहेत ते इथल्या नियमामध्ये तुला राहावं लागेल. म्हणजे चालेल काय असेल ते जे नियम असतील त्या नियमामध्ये राहील. म्हणजे बाळा इथं राहत असताना तुला एक नियम असा पाळावा लागेल की मी तुला दिवसभरात ज्या ज्या वेळेला भेटेल त्यावेळेस तू मला दंडवत करायचं. ज्या ज्या वेळेला भेटेल त्यावेळेस दंडवत करायचं. आता दंडवत करायचं म्हणजे नुसतं दंडवत म्हणायचं नाही बरं का. नाही तर काही काही समाजामध्ये आहे ना दंडवत महाराज नुसतं म्हणायचं. हातसुद्धा जोडायचं नाही नुसतं म्हणायचं दंडवत महाराज नाही का करायचं नाहीच. हातही जोडायचं नाही. दंडवत करायचा प्रश्नच नाही का. दंडवत म्हणजे प्रत्यक्ष दंडवतच करायचं नाही का. दंड काठी सोडल्यानंतर जशी खाली पडते तशी दंडवत नाही का. तशा प्रकारानं दंडवत करायचा. दिवसभरामध्ये किती वेळेला भेटलो तरी करायचं. म्हणजे दिवसभरात जर 100 वेळेला भेटलं तर 100 वेळेला सुद्धा दंडवत. म्हणजे हो 100 वेळेला दंडवत करायचा. त्याला असं ताण वाटला. म्हणलं अवघडच काम पण चला आपल्याला देवाची प्राप्ती करून घ्यायची. करायला काय हरकत नाही. दंडवत करायचं. बरेच दिवस गेले असे. बऱ्याच दिवसानंतर त्याच्या त्या अंतःकरणाचा मळ निघून गेला असेल. अंतःकरणाचा मळ निघून गेला. स्वच्छ अंतःकरण झालं आणि त्यांची कृपादृष्टी झाली. त्याला परमात्म्याची प्राप्ती झाली. जीवन धन्य झालं. पण जीवन धन्य झाल्यानंतर कळतं नाही का ज्याला भगवंताची प्राप्ती झाली त्याचे ते हावभाव आहेत त्याचं जे वर्तन आहे ते आगळं वेगळं असतं. लगेच लक्षात येतं. साधूच्या लक्षात आलं आता ह्याचं काम झालेलं आहे. साधूनं त्याला एके दिवशी बोलावलं. सांगितलं बाळा तुला आता बिलकुल दंडवत करायचं काम नाही. दंडवत करण्याचं तुझं काम संपलं. आता दंडवत नाही करायचं. मी ज्यावेळेस तुला दंडवत करायला सांगितले होते त्यावेळेस तुला अवघड वाटलं असेल नाही का. म्हणजे हां गुरुजी वाटत होतं की दंडवताचं का बरं एवढं गुरुजी मला सांगत असेल. यानं गुरुजीला काय भेटत असेल. म्हणजे बाळा मला काही नाही भेटलं पण तुला सांगू तुझं अंतःकरण त्या दंडवताने शुद्ध झालं.
नेहमी नेहमी दंडवत केल्यामुळे अंतकरण शुद्ध झालं आणि मी कृपादृष्टी केली की तुला भगवत प्राप्ती झाली, तुझं जीवन धन्य झालं. आता तुला एकदाही दंडवत करायची गरज नाही. तो म्हणला आता तुम्हाला नाही दंडवत करण्याची गरज, पण मला असं वाटतं की आता मी तर दंडवत केल्याशिवाय कसं राहील बरं नाही का. ज्या दंडवताने मला एवढी मोठी प्राप्ती करून दिली ते दंडवत केल्याशिवाय मी कसं राहील नाही का. म्हणजे सेवेने प्राप्ती होते. ती सेवा करत असताना त्या सेवेनं त्यांना काही प्राप्त होत नाही, सेवेनं आपल्याला प्राप्त होतं. म्हणून सेवा करायची ती संतांसाठी संतांची सेवा नाही, ती सेवा आपल्यालाच मिळत असते. आपण त्यांची सेवा केली म्हणजे त्या सेवेचं फल त्यांना नाही, ती सेवेचं फल आपल्याला मिळत असतं. म्हणून सेवा झाल्यानंतर त्यांच्याकडून आशीर्वाद मिळतो आणि तो आशीर्वाद मिळत असताना, तो आशीर्वाद देत असताना एकच आशीर्वाद देतात. एकची आशीर्वाद देती जरी अवलोकिती कृपेने. कृपा करून जर त्यांनी अवलोकन केलं आपल्याकडे, म्हणजे दृष्टी टाकली आपल्या, कृपा दृष्टी जर केली त्यांनी. हे असो दिठी जयावरी झळके ही हा पद्मकरू माथा पारुखे तो जीवची परितुके महेशेशी, असं भगवान ज्ञानेश्वर माऊली सांगतात ना. हे असो दिठी जयावरी झळके, कृपेने अवलोकन करणं म्हणजे दृष्टी त्याच्यावर झळकली. झळकली म्हणजे विशेष दृष्टीवर कधी असं सहजासहजी पाहणं वेगळं आहे, आणि त्यांची ती कृपादृष्टी झळकली जिथं नाही. हे दिठी जयावरी झळके की हा पद्मकरू माथा पारुखे. त्यांच्या करकमलाने जर आपल्या मस्तकावर थोडासा जरी स्पर्श केला तर तो जीवची परितुके महेशेशी, ही सामर्थ्य शक्ती त्यांची असते. जीव आहे तो, पण जीव असून सुद्धा महान होतो, देवा इतका श्रेष्ठ होतो, हे सामर्थ्य त्या आशीर्वादामध्ये आहे. म्हणून एकची आशीर्वाद देती, पण कधी जरी अवलोकिती कृपेने, जर कृपा करून त्यांनी आपल्याकडं अवलोकन केलं, पण त्यांची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी, याच्यासाठी फक्त एकच साधन आहे, ते म्हणजे सेवा. आणि त्या सेवेच्या साधनाने जर कृपादृष्टी झाली तर काय आशीर्वाद देतात, तो एकच आशीर्वाद देतात. तो आशीर्वाद काय देतात, कोणता आशीर्वाद आहे तो अभंगाच्या तरी त्या पाववी दीपदा, 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 तरी ती पाववी दीपदा, तरी त्या पाववी दीपदा, तरी त्या पाववी दीपदा, तरी त्या पाववी दीपदा, तरी त्या पाववी दीपदा. जेते सर्वदा रमती मुनी, 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 तरी त्या पाववी दीपदा, तरी त्या पाववी दीपदा, तरी त्या पाववी दीपदा, तरी त्या पाववी दीपदा, ओ तरी त्या पाववी दीपदा, तरी त्या पाववी दीपदा, तरी त्या पाववी दीपदा, तरी त्या पाववी दीपदा, पदा. तरी त्या पावविती पदा जेथे सर्वदा रमती मुनी. भगवान निळोबाने सांगतात त्या पदाला आपल्याला ते प्राप्त करून देतात.
कोणत्या पदाला? जिथं सर्वदा मुनी रमतात, जिथं मुनी सतत रममान होत असतात अशा प्रकारचं जे पद आहे ते पद म्हणजे पद्यते गम्यते ती पद. हा पद म्हणजे काय? जिथं रमल्या जात असताना, जिथं असं स्थान आहे की जिथं गेल्यानंतर पुन्हा तिथून निघावंसं वाटत नाही असं जे ठिकाण आहे ते आहे परब्रह्म स्वरूप. आणि अशा परब्रह्म स्वरूपामध्ये आपल्याला ते कृपा करून त्या परब्रह्म स्वरूपामध्ये स्थापित करतात. परब्रह्म स्वरूपाची आपल्याला प्राप्ती करून देतात. आणि प्राप्ती केली मग मात्र आपल्याला तिथून हलायचं काम नाही, मग मात्र वृत्ती तिथून हलत नाही. तू का म्हणे नाही मग वृत्तीवर येत नाही ना का मग नाही. हां हां बस तू का म्हणे मग नये वृत्तीवरी, नाही का, पुन्हा वृत्तीवर येण्याचं काम नाही. अशा प्रकारची जी स्थिती आहे, जे पद आहे त्या परमपदावर घेऊन जात असतात. म्हणून सांगतात तरी त्या पावविती पदा. तरी तरी म्हणजे केव्हा? जर आशीर्वाद जरी अवलोकिती दृष्टीने किंवा अवलोकिती कृपेने तरी त्या पावविती पदा. जरी अवलोकिती तरी त्या पदा पावविती म्हणजे आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देतात. भगवंताची प्राप्ती झाली म्हणजे मग आता पुन्हा दुसरं काही प्राप्तव्य जगामध्ये राहत नाही. जे मिळवल्यानंतर पुन्हा काही मिळवायचं शिल्लक राहत नाही, ती आहे परमपद. आणि तिथं मुनी रमतात. सामान्यपणे जीव जे रमतात ते विषयामध्ये रमतात, पंचविषयामध्ये रमतात. आणि पंचविषयामध्ये जीव रमतात. जीवाला विषयामध्ये रमायचं असतं, पण विषयातही सुद्धा सतस्थिर राहू शकत नाही, सारखं चंचल असतात. एक विषय झाला की दुसरा विषय लागतो, दुसरा विषय झाला की तिसरा लागतो. म्हणून मी पाहतो ना बऱ्याच वेळेला जे मुलं बहुतेक मोबाईल पाहत बसतात ते सारखं चिवडीत राहतात, नाही का. ते एकाच ठिकाणी राहत नाहीत, नाही का. सारखं फिरत राहतात म्हणजे एकामध्ये त्यांचं मन लागत नाही, नाही का. ते राहत नाही ना, मन स्थिर होत नाही ना तिथं, नाही का. रमत नाहीत तिथं, नाही का. तिथं का रमत नाहीत की विषयामध्ये रमण्यासारखं नाहीच काही, नाही का. एक विषय संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा, तिसरा संपला की तिसरा, लगेच पालटून विषय पाहिजे. विषय बदलून पाहिजेत, बदलून पाहिजेत, नाही. विषय बदलले पाहिजे. आणि विषयामध्ये स्थिरता नसल्यामुळे, अस्थिर विषय असल्यामुळे मग मन तिथं स्थिर राहू शकत नाही. मनाला स्थिर राहण्यासाठी जागा एकच, फक्त स्थिर राहण्यासाठी जागा, ती म्हणजे परब्रह्म स्वरूप म्हणजे परमात्मा. म्हणजेच परब्रह्म परमात्मा पांडुरंगाच्या चरणी आपलं मन स्थिर राहू शकतं. अन्यथा इकडं तिकडं कुठंच राहू शकत नाही. आता कोठे धावे मन, कधी तुमचे चरण देखलिया. आता कोठे धावे मन, आता कशाला मन धावल, नाही का. मनाची धाव संपत असते. मनाची धाव केव्हा संपते? संसारामध्ये मनाची धाव कधीही संपत नाही. हिरवे चारी गुरु नेने मागील मोहर धरू, अशा प्रकारची अवस्था होते संसारामध्ये. नाही ते शेतामध्ये चारायला जर समजा जनावर नेले, समजा गाई वगैरे किंवा जे काही गुरं चरतात ना, ते गुरं असतात. गुरं चरायला सोडल्यानंतर समजा मोकळं असं रान असावं, आणि त्या मोकळ्या रानामध्ये चरायला लागले आणि हिरवं रान असावं, तर चरत असताना ते पुढं चरत जातात. माघारी फिरायचे प्रसरच येत नाही, मागं फिरतच नाहीत, सारखं पुढे चरत राहतात. तसं विषयामध्ये माणसाचं मन सारखं पुढे धाव घेत राहतं, शांत होत नाही, कधीच शांत होत नाही. मग मनाची शांतता जर कुठं होत असेल तर ती फक्त परमात्म्याच्या चरणाजवळ. आता मात्र तिथून धावायचं काम नाही. म्हणून आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. आता मात्र भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. तिथे सर्व आनंद आहे. असा जो आनंद आहे त्या आनंदामध्ये मुनी रमतात. आपणही आनंदातच रमतो, आपल्यालाही विषयामध्ये आनंद वाटतो, आपणही तिथंच रमण्याचा प्रयत्न करतो. सामान्य माणसं सुद्धा विषयामध्ये रमतो. तर विषयामध्ये आनंद आहे, पण तात्कालिक आनंद आहे, क्षणिक आनंद आहे. क्षणिक आनंदामध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करतो. तो आनंद आपल्याला टिकाऊ असा वाटतो, म्हणून आपण जास्त विषय मिळवण्याचा प्रयत्न करतो. तशा प्रकारचे विषय, एका विषयामध्ये आपल्याला आनंद मिळाला तर तसाच प्रकारचा विषयाचा आनंद आणखीन जास्त मिळावा, आणखीन जास्त मिळावा असं वाटतं. एक गुलाबजामुन खाल्ल्यानंतर आपल्याला आनंद वाटला तर आणखीन वाटतं आणखीन खावेत. किती खावेत कुणास ठाऊक, नाही का. किती खात राहिलं तरी खातच राहायचं, नाही का. होय अण्णा, किती खायचे? खातच राहायचे, नाही का. डबा भरून खातच नाही. मग सांगायचं तात्पर्य किती खात राहायचं नाही. पण खाल्लं तरी आनंद त्याच्यामध्ये संपतो असं मात्र नाही. पुन्हा आनंद प्राप्त होतो असं नाही. पुन्हा आनंद आणखीन पाहिजेच. म्हणजे त्या आनंदासाठी वरचीवर धाव मनाची वाढत राहते. इथं मात्र धाव संपते. धाव संपली पाहिजे अशा पदाला साधू संत आपल्याला नेऊन ठेवतात. जर आशीर्वाद त्याने दिला तर खरा संतांचा आशीर्वाद आपल्याला त्यावेळेस मिळाला असं समजायचं की आपलं मन परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर झालं. आता मात्र आपल्यावर साधू संताची कृपा झाली असं म्हणायचं, नाही का. कारण तिथं नेहमी मुनी रममान होत असतात. मननान मुनिरुच्यते. मुनी कुणाला म्हणतात? जे मननशील असतात.
मननशील असतात ते मुनी, आणि ते मुनी सतत कुठं रमतात? फक्त भगवंताच्या चरणकमलाच्या ठिकाणी, म्हणजेच भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी, म्हणजे सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी ते रममान होतात. आणि त्या सच्चिदानंद स्वरूपामध्ये ते एकदा रममान झाले की तिथून त्यांना पुन्हा हलव असं वाटत नाही, पुन्हा तिथून निघायचं नाही. आता कधीच तिथून निघण्याचा प्रश्न येत नाही. आता एकदा स्थिर झाले म्हणजे झाले. आता वृत्ती तिथून हलवली तरी हलत नाही. आता नको आहे, आता कुठं त्यांना जावंसं वाटत नाही. ते सतत त्या स्वरूपामध्ये स्थिर राहतात. आता भगवान ज्ञानेश्वर माऊली ज्या स्वरूपामध्ये समाधिस्थ आहे नाही का, ते स्वरूप म्हणजे परमपद आहे. अशा परमपदाची प्राप्ती त्यांच्या कृपेनं होते. भगवान ज्ञानेश्वर माऊली आता ज्या स्थितीत आहे, काय आनंद आहे त्यांचा नाही का, त्या आनंदामध्ये ते आहे. अशा आनंदामध्ये आपल्याला घेऊन जातात. आता पुन्हा काही कर्तव्य शिल्लक राहत नाही. मग त्यावेळेस म्हणायचं नाही का, काम नाही झालो पाही रिकामा. आता फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ दष्टा होणी. आता मात्र काहीही करायचं शिल्लक राहत नाही. काही करायचं शिल्लक राहू नये अशा पदाला प्राप्त करून देतात. संतांनी जर आशीर्वाद दिला तर. मग संतांचा आशीर्वाद झाला आपल्याला केव्हा म्हणावं? बऱ्याच वेळेला माणसं म्हणतात आमच्या महाराजांनी आम्हाला आशीर्वाद दिला, आमचा धंदा चांगला चालला नाही का. धंदा चांगला चालला हे आशीर्वाद आहे, ठीक आहे, समजा ते तुमचं प्रारब्ध काही होतं आणि त्यांची कृपादृष्टी झाली, पण धंदा चांगला चालला हे ठीक आहे नाही का, हे होतंय नाही का. प्रारब्धाचाही काही सुयोग आहे, कदाचित त्यांची कृपादृष्टी होईल, पण हे नाही. खरी कृपा त्या दिवशी म्हणायची का आपलं मन परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर झालं. आता इकडं तिकडं धाव घेत नाही. मनाची धाव संपली. मनाची धाव संपली की मग आता मन हे राम झाले प्रवृत्तीशी ग्रासुनी कैशी निवृत्तीशी आले. अशा पदाची प्राप्ती होणं हा खरा त्यांचा आशीर्वाद आहे. आणि हा आशीर्वाद जीवनामध्ये मिळाला पाहिजे. आपल्याला माऊलींचा आशीर्वाद मिळावा. आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद आहेत असं प्रत्येकाला वाटतं, म्हणूनच आपण इथं आलो. मला वाटतं, तुम्हाला वाटतं, प्रत्येकाला वाटतं. तुम्हाला कोणाला वाटत नाही माऊलीचा आशीर्वाद नाही आपल्याला? माऊलीचा आपल्याला आशीर्वाद नाही असं कोणाला वाटतं सांगा बरं? कोणाला तरी वाटतंय? सगळ्यांना वाटतं नाही. सगळ्यांवर आपल्यावर खरंच आशीर्वाद आहेत, त्यांचे आशीर्वाद आहेतच. पण आशीर्वादामध्ये हा जो आशीर्वाद आहे, ज्या आशीर्वादाने आपल्याला परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरता प्राप्त होते, तो आशीर्वाद जर त्यांचा झाला तर मग मात्र आता पुन्हा आशीर्वाद काही मिळवण्याची गरज राहिलेली नाही. आपल्याला वरचेवर पुन्हा नवीन नवीन आशीर्वाद पाहिजेत तर नाही का. पहिल्यांदा आले होते, गेल्या वर्षी आले होते तर मुलाचं लग्न व्हावं अशी प्रार्थना केली होती, आशीर्वाद द्या मुलाचं लग्न व्हावं. आणि दुसऱ्या वर्षी आले तर मला नातू व्हावं असे आशीर्वाद मागतात नाही का. पहा बरं, मग आशीर्वाद बदलला की नाही का. म्हणजे आशीर्वाद मागण्याची आपली पद्धती बदलत राहते. हा आशीर्वाद पाहिजे होता, तो आशीर्वाद पाहिजे, आशीर्वाद मागायचा. मग दरवेळेस आपले आशीर्वाद बदलत राहतात. मग हे आशीर्वाद मिळतात जातात, पण हा आशीर्वाद खरा महत्त्वाचा आहे. म्हणून सांगतात तरी त्या पावभीती पदा विठ्ठला 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 पदा जेथे सर्वदा रमती मुनी. म्हणून मुनी जिथे सर्वदा रममाण होत असतात अशा प्रकारचं जे परमपद आहे त्या ठिकाणी आपल्याला साधू संत रमण्याचा आशीर्वाद देतात. आणि असा आशीर्वाद दिला की आपल्याला ती स्थिती प्राप्त होते. आणि महत्त्वाचं असं आहे की त्यांनी जे देतात ते निश्चयाचं देणं देत असतात. निश्चयाचं देणं दिलं की त्या निश्चयाच्या देण्यामुळे आपला निश्चय कधी ढळत नाही. आणि मग निश्चय काय होतो? निश्चय असा होतो की मी परमपदाला प्राप्त झालो, मला परमात्म्याची प्राप्ती झाली, आता मी परमात्म्याहून वेगळा नाही. आणि असा निश्चय आपला झाला की हे खरं त्यांचं देणं आहे. हे अभंगाचे निश्चयाचे देणे त्याचे, निश्चयाचे देणे त्याचे, निश्चयाचे देणे त्याचे, निश्चयाचे देणे त्याचे, निश्चयाचे देणे त्यांचे, निश्चयाचे देणे त्यांचे, निश्चयाचे देणे त्यांचे, निश्चयाचे देणे त्यांचे, निश्चयाचे देणे त्याचे, निश्चयाचे देणे त्याचे, निश्चयाचे देणे त्याचे, निश्चयाचे देणे त्याचे, निश्चयाचे देणे त्यांचे, निश्चयाचे देणे त्यांचे, निश्चयाचे देणे त्यांचे, निश्चयाचे देणे त्यांचे. आरती जीवाचे जीवपण, आरती जीवा
जीवन तरी त्या पावविती पदा तरी त्या पावविती पदा तरी त्या पावविती पदा हरती जीवाचे जीवपण हरती जीवाचे जीवपण जीवपण पावविती पदा तरित्या पावविती पदा तरित्या पावविती पदा पावविती पदा. निश्चयाचे देणे त्यांची हरिती जीवाचे जीवपण. साधू संतांचं देणं म्हणजे निश्चयाचं देणं असतं. निश्चय झाला पाहिजे. आणि जीवाचा निश्चय ज्यावेळेस परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतो त्यावेळेस मग त्याचं जीवपण शिल्लक राहत नाही. आणि जीवपणा नष्ट झाला की जीवपणा गेलं म्हणजे त्या अर्थातच शिवपणा प्राप्त झाला. जीवपणा जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत आपल्या खऱ्या स्वरूपाला आपण प्राप्त होत नाही. मग जीवदशा निवृत्त झाली पाहिजे. आणि जीवदशा निवृत्त होणं हे संतांचं खरं कृपेचं फळ आहे. त्यांच्या कृपेचं फळ जर काही असेल तर जीवदशा निवृत्त झाली पाहिजे. आणि ही जीवदशा या जन्मात निवृत्त झाली तर खूप चांगलं. आता पुन्हा पुढचा जन्म घ्यायचा आणि पुन्हा जीवदशा निवृत्त करायची काय सांगता पुन्हा पुढच्या जन्माचं काय होते ते. आता आहेत याच येची देही येची डोळा पाहेन मुक्तीचा सोहळा. याच देहामध्ये याच डोळ्यामध्ये याच डोळ्याने म्हणजे याच स्थितीमध्ये आपल्याला लगेच त्या स्थितीची प्राप्ती झाली पाहिजे. आणि हा निश्चयाचा देण्याचा भाग निश्चय देण्याचा भाग साधू संत आपल्याला देतात. म्हणून निश्चयाचे देणे त्यांचे हरिती जीवाचे जीवपर जीवाचा जीवपणा हरण करून टाकतात. आणि असा जीवाचा जीवपणा जर हरण झाला तर मग मात्र त्याला त्या पदाची प्राप्ती होते ज्या पदामध्ये मुनिर्ममान होतात, ज्या स्वरूपामध्ये मुनिर्ममान होतात. आणि अशा स्वरूपाची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये झाली म्हणजे आता समजायचं आपल्यावर संतांची खरी कृपा झाली. आणि ही कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपलं जीवन निरर्थक आहे, व्यर्थ आहे. जन्माला येऊन सुद्धा आपण काहीच मिळवलं नाही. बाकी सगळं मिळवलं. अगदी परम म्हणजे स्वर्गपदाची सुद्धा प्राप्ती झाली असेल, स्वर्गाची प्राप्ती जरी झाली, ब्रह्मलोकाची जरी प्राप्ती झाली आणि परमपदाची प्राप्ती झाली नसेल तर आपण काहीच मिळवलं नाही का. सर्व व्यर्थ आहे, निरर्थक आहे. कारण एके दिवशी ते जाणार आहे, काही राहणार नाही. बाकीचं सगळं जाणार आहे. फक्त एवढंच जीवदशा नष्ट व्हावी आणि स्वरूपाची प्राप्ती व्हावी. स्वरूपाची प्राप्ती ज्या दिवशी होईल त्या दिवशी मात्र आपण खरं काही मिळवलं. तोपर्यंत आपण काही मिळवलेलं नाही. आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा वाऱ्या करायच्यात. किती वाऱ्या करायच्यात कुणास ठाऊक नाही. किती वाऱ्या कराव्या लागतील काही सांगता येत नाही. जेवढ्या वाऱ्या अनंत वाऱ्या केल्या आतापर्यंत आपण जन्म मरणाच्या सुद्धा खूप वाऱ्या केल्यात नाही का. खूप वाऱ्या करून सुद्धा आणखीन ते प्राप्त झालं नाही. आता या जन्मामध्ये किती वारी करावी लागते कुणास ठाऊक नाही. पण माऊलीची वारी सार्थक व्हावी, एके दिवशी त्या जीवपणाचा नाश व्हावा आणि आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी हे आपल्या जीवनातलं खरं ध्येय आहे. ते आपल्याला प्राप्त व्हावं याच्यासाठी आपण प्रयत्नशील असायला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला ज्ञानराजांच्या चरणाजवळ यायचं आहे. ज्ञानराजाला प्रार्थना करायची, माऊली तुम्ही आम्हाला ते देणं द्या जे देणं तुम्ही सांगदेव महाराजाला दिलं असेल, जे देणं तुम्ही रेड्याला सुद्धा दिलं नाही का, जे देणं सर्व बाकीच्या भक्तांना दिलं तेच आम्हाला सुद्धा द्या आणि तीच आमच्यावर कृपादृष्टी असू द्या. अशा प्रकारची प्रार्थना आपण जर केली तर कदाचित त्यांची कृपा आपल्यावर होऊ शकेल. आपण प्रार्थना करत राहायचं, म्हणत राहायचं, सेवा करत राहायचं. जसं होईल तशी सेवा करता करता एके दिवशी त्यांची कृपादृष्टी निश्चितच होईल. आणि जास्तीत जास्त तळमळ असावी की आपल्याला ते प्राप्त व्हावं, अशी तळमळ लागावी. ना अशी तळमळ झाली तर मग मात्र आपल्याला निश्चितच त्या पदाची प्राप्ती होऊ शकते. आणि जर झाली तरच मग आपण काहीतरी मिळवलं, नाहीतर मग आपला जन्म निरर्थक आहे, व्यर्थ जीवन आहे. म्हणून आपल्याला त्या पदाची प्राप्ती व्हावी म्हणून आपण भगवंताला प्रार्थना करू. कारण भगवंताच्या कृपेशिवाय संतांची प्राप्ती होत नाही. संतांची कृपासुद्धा आपल्याला मिळवण्यासाठी भगवंताची कृपा आपल्याला निश्चितच असावी लागते. भगवंताची कृपा प्राप्त व्हावी म्हणून आपण त्यांचं भजन करू नये. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
चाल म्हणायची का आता शेवटी? भगवान संत श्रेष्ठ निळोबा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, निळामणी आगाध वाचा संत वरदाचा महिमा हा. भगवान संत श्रेष्ठ निळोबा सांगतात, संतांची वाचा अगाध असते. अगाध म्हणजे ज्या वाणीचा अंत लागत नाही. खरंच आहे, संत वाणीचा अंत लागत नाही, त्यांचं बोलणं अगाध असतं. भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्यांचा अर्थ अगाध आहे. भगवान संत श्रेष्ठ तुकोबा यांच्या अभंगाचा अर्थ अगाध आहे. वाचा आहे त्यांची, त्यांची वाचा अगाध आहे. आणि त्यांची अगाध वाचा असल्यामुळे अगाध आहे. आणि पुन्हा वाचा अशी आहे की निरर्थक नाही, सार्थक वाचा आहे, सार्थ वाचा आहे. त्या वाचेमध्ये फलदायित्व आहे. आणि अशा प्रकारचं फलदायित्व वाणीमध्ये असल्यामुळे त्यांची वाणी फार मोठी प्रभावी आहे. आणि म्हणून 700 वर्ष जरी होऊन गेले भगवान ज्ञानेश्वर माऊलींना, तरी पण त्यांची वाणी आजही तेवढीच महान प्रभावी आहे. मला वाटतं वरचेवर जास्त प्रभाव वाढत चाललेला आहे, कमी होत नाही. त्या वाणीचा प्रभाव वाढत चाललेला आहे. ती वाचा अगाध आहे. आणि अशी अगाध वाचा असल्यामुळे आणि त्याच्यातले त्याचा पुन्हा वरदानाचा जो त्यांचा जो शब्द आहे वरदान त्याने दिला. अगाध वरदाचा संत महिमा वरदानचा महिमा जो आहे, वरदान त्याने जर दिलं तर ते वरदान देत असताना त्या वरदानाचा महिमा अगाध अशा प्रकारचा महिमा आहे. त्यांचं वरदान एकदा फक्त जीवाला प्राप्त व्हायला पाहिजे. ज्या जीवाला एकदा वरदान प्राप्त झालं की मग मगाशी सांगितलं ना, तू जीवाची परी तुके महेशेशी, अशा प्रकारचं वरदान त्यांचं आहे. म्हणून जीवाला सुद्धा परब्रह्मपदाची प्राप्ती होऊ शकते. जीव परब्रह्मपदाला प्राप्त होऊन तो धन्य होऊ शकतो, कृतकृत्य होऊ शकतो. अशा प्रकारची वाचा ज्यांची आहे ती वाणी आपल्या जीवनामध्ये आपल्याला सार्थकत्व प्राप्त करून घेण्यासाठी सतत आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे. आपण त्या वाणीचं अवलोकन केलं पाहिजे. आणि म्हणून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, गाथ्याचं पारायण आहे, त्याचं चिंतन आहे, त्या वाणीचं चिंतन आहे, हे आपल्या जीवनामध्ये सतत राहिलं पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सर्व काही आपल्याला प्राप्त होऊ शकतं. ज्या प्राप्तीसाठी आपण जन्म घेतलेला आहे, ज्या सर्व सुखाच्या प्राप्तीसाठी आपण जन्म घेतलेला आहे, ते सर्व सुख आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आणि ते सर्व सुख म्हणजे परमात्म्याचे चरणकमल आहेत. अशा चरणकमलाची प्राप्ती व्हावी याच्यासाठी आपण सतत त्या वाणीचं अवलोकन केलं पाहिजे. अशी अवलोकन करण्यासाठी सारखी वाणी, ती अगाध वाणी म्हणजे भगवान ज्ञानेश्वर माऊलींची, भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांची, नाथरायांची, नामदेवरायांची, या सर्व संतांची वाणी अशा प्रकारची आहे. अशा थोर वाणीचं आपण सतत चिंतन केलं पाहिजे. चिंतन घडावं अशी प्रार्थना त्यांच्या चरणी आपण करू. माझी तब्येत ठीक नव्हती, पण आता भाऊनी आग्रह केला होता म्हणून मला इथे येण्याचा योग आला. मी आतापर्यंत कार्यक्रमच केले नाहीत, आता फक्त इथे येऊनच कार्यक्रम करायला लागलो. तर आता आज इथे तुमच्या सर्वांच्या समक्ष या अभंगावर थोडक्यामध्ये चिंतन करण्याचा सुयोग आला. झालेली जी चिंतन सेवा आहे ती भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी समर्पित करायची आहे. बाबांच्या चरणी समर्पित करतो, गुरुवर्य स्वामीजींच्या चरणी समर्पित करतो. आणि आज या सेवेमध्ये आता ज्यांनी महाराष्ट्र गाजवलेले असे लोक सगळे इथे येत नाही का, ज्यांनी महाराष्ट्र गाजवलं असे, मग आमचे सोपान महाराज आहेत, आमचे पुरुषोत्तम भाऊ आहेत, श्रीनिवास भाऊ वगैरे सगळे, आता हे सगळे महाराष्ट्र गाजवणारी माणसं आहेत नाही का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मला वाटतं कुठं दुबईला सुद्धा गेलेत नाही का म्हणजे आपल्या भारताच्या बाहेर सुद्धा दुबईला जाऊन तिथं कीर्तन केले यांनी. तर दुबईत सुद्धा यांनी कीर्तनाचं महिमा गाजवला. तर असे लोक इथं बसलेले आहेत. आता त्यांचं कीर्तन ऐकायला पाहिजे, पण आम्हाला म्हाताऱ्या माणसाला पुढं करतात नाही. चला तुम्हीच सांगा नाही का. श्रीनिवास भाऊंचं आपलं आहे प्रेम आहे, त्या प्रेमास्तव ते इथं सांगतात आणि हे आमच्याकडून सेवा करून घेतात. हे त्यांचं मोठेपण आहे. नाही तर आता खरं म्हणजे लोकांना तुमचं ऐकण्याची गरज आहे, आमचं कोण ऐकत नाही का. आमचं ऐकण्याचा काही संबंध राहिला नाही आता. नाही तर आता आणि तुमच्या वाणीची गरज आहे आता लोकांना पुन्हा इकडं आणण्यासाठी, परमार्थात आणण्यासाठी. तुमचे शब्द चांगले कामाला येऊ शकतात आणि ते कामाला येण्यासाठी तुमच्या शब्दांची गरज आहे. तुम्ही सतत बोलत राहा, करत राहा. तुमच्या पाठीमागं आशीर्वाद आहेत माऊलीचे, ते आशीर्वाद घेऊन सगळं कार्य करत राहा. अशा प्रकारचं सर्व कार्य तुमच्या हातून घडावं आणि शेवटी परमपदाची प्राप्ती व्हावी अशी भगवंताच्या चरणी, माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माऊलीला आपण सर्वजण प्रार्थना करू की माऊली अशीच कृपादृष्टी आमच्यावर सुद्धा असू द्या, आम्हालाही परमपदाची प्राप्ती होऊ द्या अशी प्रार्थना करून आपण त्यांचंच भजन करू, त्यांना प्रार्थना करू, भजन करू. नाही का. हरी ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर
गायनाचे जादूगार असे आवाजाचे जादूगार अशी महाराष्ट्रभर नव्हे घराघरात ज्यांची ओळख आहे असे आमचे पुरुषोत्तम महाराज पाटील ही शेवटची चाल म्हणतील. जोरदार टाळी वाजव त्यांच्यासाठी. निळमने अगाध वाचा निळमने अगाध वाचा निळमने अगाध वाचा मने वाचा निळमने अगाध वाचा निळमने अगाध वाचा निळमने अगाध वाचा निळमने अगाध वाचा संत वाराचा महिमा संत वाराचा महिमा तरी त्या पावविती पदा तरी त्या पावविती पदा संत बरा दाता महिमा संत बरा दाता महिमा तरी त्या पावविती पदा तरी त्या पावविती पदा जेथे सर्वदा रमती मुनी सदा रमती जेथे सर्वदा रमती मुनी 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 पुरुषोत्तम बाबांचा कस काय शिष्य तयार केला की नाही गायनात. जेथे सर्वदा रमती मुनी जेथे सर्वदा रमती मुनी जेथे सर्वदा रमती मुनी रमती
म्हणा. जेथे सर्वदा रमती मुनी जेथे सर्वदा बसा खाली खाली बसा. खाली बसा 2 मिनिटं. उठू नका 2 मिनिटं बसा. ओ मावशी, ओ मावशी